बाबासाहेब आंबेडकर आपल्या उभ्या आयुष्यात एकदाच खळखळून हसलेत. किती वेळा? फक्त एकदा खळखळून हसले. कधी हसले? ज्यावेळी भारताची राज्यघटना लिहून झाली 26 नोव्हेंबर 1949 ला ती आपण स्वीकृत केली आणि बाबासाहेब प्रचंड खुश झाले. पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब का हसताय? कारण राज्यघटना लिहित असताना, मतदानाचा अधिकार लिहित असताना महात्मा गांधीजी असं म्हणाले होते, जो जास्त टॅक्स भरेल त्याला तितक्या मताचा अधिकार. मला सांगा, मतदानाचा अधिकार जर टॅक्सवर ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला जर मतदानाचा अधिकार असता तर काय परिस्थिती झाली असते आज तुमची माझी? बाबासाहेब म्हणाले, आज माझ्या हसण्याचा अधिकार. हसण्याचं कारण म्हणजे आज पठ्ठ्या जिंकलाय. आज मी काय केलंय? इथून मागे राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, इथून पुढे देशाचा राजा हा आता राणीच्या पोटातून नाही, मतदाराला लावलेल्या बोटाच्या निळ्या शाहीतून जन्माला येणार आहे. अदानी, अंबानी, टाटा असो की सर्वसामान्य झोपडीत राहणारा माणूस असो, प्रत्येकाला मी मताचा एकच अधिकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठं हत्यार आपल्या हातात दिलं, ते मतदानाचा अधिकार. बाबासाहेब म्हणाले होते, शेवटी बाबासाहेब म्हणाले, मी हा रथ इथपर्यंत आणला, पण हा रथ जर तुम्हाला पुढे नेता नाही आला तर तो किमान चुकीच्या मार्गाने तरी नेऊ नका. काय म्हणाले बाबासाहेब? मी हे आंदोलन इथपर्यंत आणलं, पण तुम्हाला जर हे पुढे नेता येत नसेल तर किमान ते चुकीच्या मार्गाने तरी नेऊ नका. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पण आम्ही मात्र, आणि बाबासाहेब म्हणाले होते, आंदोलन शिकलेले सवरलेले लोक व्यवस्थित पुढे नेतील, मला शिकलेल्या लोकांकडून अपेक्षा आहे. पण बाबासाहेब हयात असतानाच बाबासाहेबांना अनुभव आला आणि बाबासाहेब म्हणाले, पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमवाणीत आहे, भीम करणीत असता, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. आज प्रत्येक जण येतो, भाषणात बाबासाहेब सांगतो, पण कृतीत मात्र बाबासाहेबांचे विचार आणत नाही. वामनदादा कर्डक म्हणतात, जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही कृतीत आणला तर मग मात्र परिवर्तन होईल, तुमची हवी असणारी व्यवस्था निर्माण होईल. पण तुम्ही आम्ही मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. टी.एन. शेषन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते भारताच्या. टी.एन. शेषन म्हणाले, आपल्या भारतातल्या निवडणुका म्हणजे आईला साडी, पोराला मटण, बापाला दारू दिली की पश्चिमेमध्ये मत विकणाऱ्या अवलादी सुद्धा याच देशात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय नम्रपणे सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार पुढे घेऊन जात असताना पैसे घेऊन देह विक्रय करणारी स्त्री आणि पैसे घेऊन मत विकणारा माणूस ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल असू शकत नाही. तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे तर पहिल्यांदा ही लोकशाही मजबूत आणि बळकट करण्यासाठी छत्रपती शिवराय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानवांचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला महामानवाने सांगितलेल्या मार्गाने पाऊलवाट चोखाळावी लागेल. आणि म्हणून आज आगर नांदूर मध्ये एवढी जयंती होते, वरून पावसाच्या धारा यायला लागल्यात. कॅमेऱ्यावरती थोडंसं काही ठेवता आलं तर ठेवा. पावसाच्या धारा आहेत परंतु तुमची पुन्हा कुणाची इथून उठण्याची मानसिकता नाही. परंतु वेळेची एक मर्यादा असते आणि त्यामुळे आपल्याला व्याख्यानाच्या समारोपाकडे जावंच लागणार आहे. पण शेवटी या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना शेवटी या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं हे शैक्षणिक आणि सामाजिक आंदोलन कुठल्या टप्प्यावरती आलंय, कुठल्या पातळ्यावरती आलंय हे सांगत असताना आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. बांधवांनो, मी बोलत होतो आगर नांदूर मध्ये, मी अशी आज पहिल्यांदा ही भीमजयंती बघतोय. विचारांची भीमजयंती साजरी होते. मी रात्री व्याख्यानाला होतो, परवाही होतो, परवा सकाळी होतो. दर 1-2 दिवसाला 14 एप्रिल पासून भीमजयंतीच्या निमित्ताने व्याख्यान आहे. पण आज तुम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक स्वतंत्र दिवशी, व्याख्यानाचा कार्यक्रम स्वतंत्र दिवशी. हा विचार ज्याच्या मनात आला त्याच्यासाठी पहिल्यांदा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे महापुरुष समजून घेताना तुम्ही त्यांच्या मिरवणुकाही काढा. मी असं म्हणणार नाही की आपल्या महापुरुषांची मिरवणूक
अहो जगामध्ये सर्वाधिक जास्त कुणाचे पुतळे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगात अनेक दिशात या दोन्ही महापुरुषांचे पुतळे आहेत. बाबासाहेबांचे पुतळे तर अनेक विद्यापीठांच्या प्रवेशद्वारावरती आहेत. आणि एवढी जर आपल्याला परंपरा आहे तर मग आपण बाबासाहेबांची मिरवणूक वाजत गाजत नाही काढायची, ते काय विदेशातल्या लोकांनी काढायची का? पण डॉक्टर साहेबांनी आम्ही एका वैचारिक वाटेवरती प्रवास करतो आणि आमचं दोघांची भूमिका असते की महापुरुषांची जयंती नाचूनही साजरी करा, पण त्या नाचण्याला बिभत्स स्वरूप नाही आलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचं चरित्र समजून घेत असताना अतिशय जबाबदारीनं सांगतो, रामजी बाबांना साध्या सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगातले असंख्य ग्रंथ आहेत, कुठेही वाचा, कुठेच नोंद आढळणार नाही. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साध्या सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही. इतके ते चारित्र्य संपन्न आहेत. विद्यार्थ्यांना संबोधित करताना बाबासाहेब म्हणाले होते, विद्यार्थ्यांची 3 उपास्य दैवत असली पाहिजेत. बघा 2-3 बाबतीत बाबासाहेबांनी 3 आकड्याला महत्व दिले. बाबासाहेबांचे गुरु 3 आहेत. पहिले बुद्ध, दुसरे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि तिसरे महात्मा कबीर. हे 3 बाबासाहेबांनी 3 गुरु मानलेत. प्रज्ञाशील करुणा ही 3 तत्व आहेत. आणि ज्या तत्वज्ञानावरती बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा उभी आहे, न्याय स्वातंत्र्य समता, न्याय स्वातंत्र्य समता. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर 3 उपास्य दैवतांची पूजा करा. 3 देवांची पूजा करायला सांगितली विद्यार्थ्यांना. कुठली 3 देव आहेत, कुठली 3 उपास्य दैवत आहेत? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, विद्यार्थ्यांनो 3 उपास्य दैवत, त्यातलं पहिलं विद्या. विद्या म्हणजे अभ्यास करा, शिक्षण घ्या, ज्ञानी व्हा. दुसरं दैवत विनय. विनय म्हणजे तुम्ही नम्र असला पाहिजे, तुमच्याकडे अहंकार नसला पाहिजे, तुमच्याकडे गर्व नसला पाहिजे, तुमच्याकडे विद्या असली पाहिजे, तुमच्याकडे विनय असला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना 3रं दैवत सांगितलं, शील जपा, म्हणजे चारित्र्य संपन्न व्हा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे विचार आम्हाला समजून घ्यावे लागतील. भीम जयंतीच्या निमित्ताने हे जर विचार आम्ही समजून घेतले, आमच्या लेकराच्या अंतःकरणावरती त्या ठिकाणी निर्माण केले, तर उद्या या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये हे विचार येतील. आणि उद्याचा IAS, उद्याचा IPS, उद्याचा डॉक्टर, उद्याचा इंजिनियर, उद्याचा वकील, उद्याचा चांगला राजकारणी. पण त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय, आपल्याला ही सगळी आंदोलनं चालवायची आहेत. राजकीय लढाई आहे, सामाजिक लढाई आहे, शैक्षणिक आणि सामाजिक लढाई सुद्धा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी आंदोलन आम्हाला पुढे न्यायला सांगितलेले आहेत. राजकारणाच्या बाबतीत तर बाबासाहेब म्हणतात, जा आपल्या घराच्या भिंतीवरती जाऊन लिहा, आम्हाला राज्यकर्ती जमात बनायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे काय फक्त कुठल्या विशिष्ट जातीसाठी सांगितलं काय? कुठल्या एका धर्मासाठी सांगितलं काय? आम्ही म्हणतो महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. आज मराठ्यांच्या महाराष्ट्रात मराठ्यांची काय अवस्था आहे? आज या महाराष्ट्रात इतक्या OBC समाज असेल, SC ST समाज असेल, सगळा अखंड समाज असेल, काय अवस्था आहे? प्रत्येक जण अशी झोळी घेऊन उभा आहे, मला आमदारकी द्या, मला खासदारकी द्या, मला मंत्रीपद द्या. कुणाला मागताय तुम्ही? अरे आपलेच लोक, आपलीच माती घडवत असते, आपलीच कीर्ती. बाबासाहेबांनी सांगितलं, राज्यकर्ती जमात बना. पोरांनो, राजकारणात सुद्धा आलं पाहिजे, समाजकारणात सुद्धा आलं पाहिजे. त्याच वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माऱ्याच्या जागा काबीज करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड निर्माण केले, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सिंहगड, राजगड, असे अनेक गड निर्माण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्याचं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य व्हावा, त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नवे गड सांगितले. बाबासाहेब म्हणाले, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिंकायचा असेल तर मराठ्यांनो तुमच्या पोराला कलेक्टर बनवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुम्हाला सिंहगड बनायचं असेल तर माझ्या OBC बांधवांनो तुम्ही तुमच्या पोराला SP बनवा. आमच्या बांधवांना सांगितलं, पोरांनो तुम्ही न्यायाधीश व्हा. न्यायाधीश होणं, कलेक्टर होणं, SP होणं, डॉक्टर, वकील, इंजिनियर होणं आजच्या काळातले हे गड आहेत. कलेक्टर म्हणजे त्याच्याकडे फक्त नोकरी म्हणून बघू नका. कलेक्टरची काय ताकद आहे माहित आहे तुम्हाला? तुमच्या गावात जर कलेक्टर यायचा असेल तर अगोदर एक गाडी येते, कलेक्टर येणार आहेत.
सगळं गाव स्वच्छ केलं जातं आणि कलेक्टरच्या मनात आलं, कलेक्टर इथे आला तर कलेक्टर थेट निर्णय घेऊ शकतो. कलेक्टरची ताकद किती आहे बांधवांनो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलंय. एखादा चेक असेल तर त्या चेक वरती पालकमंत्री आणि कलेक्टरची सही असते, तेव्हा त्या कागदाच्या चेकचं पैशात रूपांतर होतं. त्या कागदाच्या चेक वरती पालकमंत्र्याची चेक असेल तर चेक उठत नाही, कलेक्टरची सही असावी लागते. आणि कलेक्टरची सही असेल, पालकमंत्र्याची नसली तरी चेक वटतो. ही ताकद, हे सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मोक्याच्या जागा काबीज करा, पण मोक्याच्या जागा काबीज करा हे समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करावा लागेल. आणि हा विचार समजून घेत असताना भीमजयंती असेल, शिवजयंती असेल, आपल्या महामानवांची जयंती असेल, भावनिक होऊन जयंत्या साजऱ्या करू नका. विचाराच्या पातळ्यावरती येऊन जयंत्या साजऱ्या करा. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. भीमजयंतीचा उत्सव असा जवळ आला होता. एका गरीब घरातलं पोरग होतं. भीमजयंती जवळ आली, असंच बाबासाहेबांची मूर्ती त्याने बघितली. दुसऱ्या वर्षी त्याला असं वाटलं की बाबासाहेबांची जयंती असते, बाबासाहेबांच्या जयंतीला बाबासाहेबांची मूर्ती असते, या वर्षी जयंती आहे, आपल्या घरातच बाबासाहेबांची मूर्ती आणू. असा त्या गरीब माणसाच्या पोराच्या मनात विचार आला. 14 एप्रिल जवळ येते. 1 एप्रिलला पोरग बापाकडे धावत धावत आले आणि बापाला म्हणतोय, बाबा बाबा या वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी मला तुमच्याकडून भेटवस्तू हवी आहे. बाप गरीब होता पण जिद्दी होता. बाप म्हणाला काय हवंय बेटा. पोरग म्हणाला, बाबा बाबा मला यंदा भीमजयंतीला तुमच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांची छोटीशी मूर्ती हवी आहे. बाप म्हणाला, बेटा तुला जयंतीला यावर्षी मी मूर्ती आणून देईल, काही काळजी करू नकोस. 14 एप्रिल जवळ येतोय, आठवड्याचा बाजार गेवराईला जायचंय बापाला. पोरगा सकाळी उठलाय, बाजाराचा दिवस उजाडला. पोरगा म्हणतोय बापाला, बाबा बाबा आज बाजार आहे, बाजारातून बाबासाहेबांची मूर्ती आणा, उद्या जयंती आहे, भीमजयंती आहे, मला बाबासाहेबांच्या मूर्तीची पूजा करायची आहे. बाप गरीब होता पण नाही म्हणू शकत नव्हता. बाप बाजाराला निघाला. बापाने पोराचा निरोप घेतला. बाप बाजारात गेला. पोरगा दिवसभर विचार करत होता, उद्या जयंती, आज बाबा मूर्ती घेणार आहे, कशी असेल मूर्ती बाबासाहेबांची, पूर्णाकृती असेल की अर्धाकृती असेल, बाबासाहेबांच्या हातात पुस्तक असेल की पेन असेल, कशी असेल माझ्या बाबासाहेबांची मूर्ती. दिवसभर पोरगा कल्पना विश्वात रमलं होतं. संध्याकाळ झाली. बाप बाजारातून येताना दिसला. बाप बाजारातून येतोय. पोरगा गावाच्या त्या रस्त्याच्या दिशेने वाट बघत होता. बाप आलाय. बाप जसा गाडीतून उतरला तसा पोरगा धावत धावत बापाच्या दिशेने धावत धावत गेलाय. बाबा बाबा कुठे आहे बाबासाहेबांची मूर्ती. बाप गाडीतून उतरलाय, पोराच्या बोटाला धरलाय, पोराला घेऊन घराकडे येतोय. बाप काहीच बोलत नाही. पोरगा विचारतोय, बाबा कुठे आहे मूर्ती. बाप काहीच बोलत नाही. बाबा कुठे आहे मूर्ती. बाप निशब्द आहे. जसं घराच्या अंगणात आलं तसं पोरगा विचारतोय, अहो बाबा मी किती वेळापासून विचारतोय कुठे आहे मूर्ती, मला मूर्ती बघायची, माझ्या बाबासाहेबांची मूर्ती मला दाखवा बाबा. तसं बाप दाराच्या अंगणात आला आणि बाप अंगणात बसला. पोरगाही बसलं. बापाने पोराला जवळ घेतलं, पोराच्या डोक्यावर हात फिरवला आणि बाप म्हणतो, बेटा बाजारात बाबासाहेबांच्या मूर्ती आल्या होत्या, पण बाजारातल्या मूर्तीमध्ये जी सर्वात छोटी मूर्ती होती त्या मूर्तीची किंमत 25 रुपये होती. बेटा तुझ्या गरीब बापाकडे 25 रुपये नाहीत बेटा, त्यामुळे तुझा गरीब बाप तुझ्यासाठी बाबासाहेबांची मूर्ती आणू शकला नाही. बेटा गरीब बापाला माफ कर. बापाचं बोलणं पोराने ऐकलं आणि पोरगा ढसाढसा रडायला लागलं. पोरगा भावनिक झालं होतं. पोराला बाबासाहेबांची मूर्ती 15 दिवस पोराने विचार केला होता, बाबासाहेबांची मूर्ती मिळेल, मी बाबासाहेबांची मूर्ती घरात नटवेन, पूजीन, काहीतरी करेल, त्याच्यातून प्रेरणा घेईल. पोरगा ढसाढसा रडत होता. बापाने पोराला जवळ घेतलंय, पोराच्या डोक्यावर हात फिरवला आणि बाप म्हणाला, बेटा बाबासाहेबांची मूर्ती आणू शकलो नाही कारण माझ्याकडे 25 रुपये नव्हते, पण बेटा अशाही परिस्थितीत तुझ्यासाठी एक मी छोटीशी भेटवस्तू आणली आहे बेटा. रडणारं पोरगा थांबलं आणि बापाकडे कुतूहलाने बघू लागलं. बापाने पुन्हा पोराच्या डोक्यावर हात फिरवला. पोरगा म्हणताय, बाबा बाबा काय आणलंय.
तसं बापाने त्या बनियांच्या फाटक्या त्या खिशात हात घातला आणि त्या बनियांच्या बंडीच्या त्या खिशातून त्या बापाने 1 रुपया किंमत असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र पोराच्या हातामध्ये टेकवलं. 1 रुपया किमतीचं पुस्तक त्या पोराने हातात घेतलं. पोरगा जिद्दी होता, मेहनती होता, बुद्धिमान होता. पोरगा म्हणतोय नाही मिळाली मूर्ती पण पुस्तक का नाही मिळालं. त्या पुस्तकाच्या पहिल्या वाणावरती बाबासाहेबांचा अतिशय सुंदर फोटो छापला होता. पोराने पुस्तक घेतलं, निहाळायला सुरुवात केलं. पोराने पहिलं पान उलटलं, दुसरं उलटलं, तिसरं उलटलं. बघता बघता सगळं पुस्तक पोराने चाळून काढलं. पोरगा हुशार होता. मोठ्या कुतूहलाने बापाला पोराने विचारलं, बाबा बाबा तुमच्याकडे 25 रुपये नव्हते म्हणून तुम्ही मला मूर्ती आणली नाही. तुमच्याकडे 1 रुपया होता म्हणून तुम्ही मला पुस्तक आणलं. पण बाबा बाबा त्या मूर्तीच्या ऐवजी त्या बाजारात दुसऱ्याही भेटवस्तू असतील, दुसऱ्याही काही खेळणे असतील. बाबा या पुस्तकाच्या ऐवजी तुम्ही मला खेळणी आणू शकला असतात, तुम्ही मला पुस्तकच का आणलं. त्यावेळी बापाने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. बाप म्हणाला, बेटा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्यावी, भाकरी पोट भरवेल, आणि 2 रुपयाचं पुस्तक घ्यावा. पुस्तक घेतलं, वाचलं तर मस्तक सुधारेल, आणि सुधारलेलं मस्तक कुणा पुढेही नतमस्तक होणार नाही. म्हणून तुझ्यासाठी पुस्तक घेऊन आलोय.